सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही। FIR मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे। अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल। दादांना टार्गेट करायचं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। अंजली दमन यांना काय सांगायचं ते त्यांनी अंबादास दानवेंशी बोलावं। अंबादास दानवेंना काय म्हणायचं त्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, कारण की त्यांची विधानं फार वेगवेगळी आहेत। सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही। जर सामान्य माणसाच्या मुलांनी काही गडबड केली तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं, पण अजित पवारांच्या मुलांनी 1800 कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव FIR मध्ये सुद्धा येत नाही। आणि ही आत्ताची हकीकत आहे महाराष्ट्राची, की तुम्ही राजकारणी असाल तुमच्यावर कारवाई होणार नाही। समन्स केले, सगळं केलं, FIRचं खोटं एक छोटूसा FIR ज्याच्यात पार्थ पवारचं नाव देखील नाही, त्याच्यात फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांची नावं। त्यात शीतल तेजवानीला काहीतरी दाखवायचं म्हणून काल अटक झाली, आणि ती पण का? कारण आता 8 तारखेला अधिवेशन आहे, अखंड तांडव केला जाईल म्हणून आम्ही एक FIR केली, आम्ही समिती नेमली, आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई केली, शीतल तेजवानीला अटक केली, हे दाखवायला हवं म्हणून ते दाखवलं गेलंय। फॅक्च्युअली स्पीकिंग त्याच्यात काहीही होताना मला दिसत नाहीये। आता जे धडधडीतपणे दिसतंय की चुपचापपणे चौकशा होत आहेत। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय, आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो, की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी? जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। FIR मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे। ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल, आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं। पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करतंय, पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे। त्यांनी देखील करावं अशी नम्र विनंती मी त्यांना करते। ग्वाही सगळेच देतात, पण एकदा देश सोडून पळून गेल्यानंतर परत किती जण खरोखर येतात? आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय, त्यातला एक माणूस दाखवा मला की जो परत आलाय। आत्ताच्या घटनेला ही माझ्या मनातली भीती आहे जी मी तुमच्या पुढे मांडली। आले ठीक, नाही आले तर काय? तर ही जी त्यांना ज्यांनी परवानगी दिली दे शुड बी मेड लायबल। कारण आत्ताच्या घटनेला खरं इतका मोठा चार्ज असताना आणि याच्यात क्रिमिनल कल्पेबिलिटी त्यांची खूप मोठी आहे, आणि असं असताना जर त्यांना परदेशी जाऊ दिलं जातंय हे माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे। दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे, पण लग्नामुळे त्यांना लग्न झाल्यानंतर येण्याची परवानगी दिली आहे। दुसरीकडे अंबादास दानवे म्हणतात दिग्विजय पाटील यांच्यावरती कारवाई का नाही? तर मला असं वाटतं विरोधक हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे, आणि म्हणून त्याला दादांना टार्गेट करायचं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। तो त्यांचा अजेंडा आहे। काही हातात असो नसो, कोणता पुरावा नसला तरी मीडियासमोर जायचं आणि दिवसभर टार्गेट करायचा हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा आहे। पण मला त्यांना एक सूचना करायची आहे। अंजली दमन यांना काय सांगायचं ते त्यांनी अंबादास दानवेंशी बोलावं। अंबादास दानवेंना काय म्हणायचं त्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, कारण की त्यांची विधानं फार वेगवेगळी आहेत। त्याच्यामुळं संभ्रम अवस्थेत, गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या विरोधकांचा नक्की अजेंडा काय हे महाराष्ट्राला समजतंय। त्याच्यामुळे एखाद्याला बदनामी करण्यासाठी किती मोठं पाकिट घेऊन आपण बदनामी करतोय हे सुद्धा महाराष्ट्र जाणतोय।